नमस्कार. मी डॉक्टर अनिल मगदूम. मी स्त्रीरोग तज्ञ आहे आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करणे हा माझा मुख्य विषय. सेवा सदन हॉस्पिटलकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि निरोगी दिवाळी जावो किंवा या पूर्ण दिवाळीमध्ये आरोग्य तुमचं करोनामुक्त राहो अशा शुभेच्छा. विषय थोडासा नाजूक आहे. सगळीकडे आता अशा विषयावर आपण बोलणार आहे की गर्भाशय काढायचे काय नाही. गर्भाशयाच्या वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे उपचार असतात. त्यापैकी प्रत्येक वेळेला गर्भाशय काढायला लागतेच काय किंवा प्रत्येक वेळेला गर्भाशय वाचवता येईलच काय याबद्दल थोडंसं आपण आज चर्चा करू. गर्भाशयाबद्दल आपण का बोलतोय आज, तर जगामध्ये सिझेरियन सेक्शन नंतर म्हणजे सिझेरियनचं ऑपरेशन नंतर सगळ्यात जास्त केलं जाणारं कुठलं ऑपरेशन असेल स्त्रियांमधलं तर हे गर्भाशय काढण्याचं ऑपरेशन आहे. मग एवढ्या जास्त प्रमाणात ही सर्जरी का होते आणि प्रत्येक वेळी याची काय खरंच गरज असते काय. थोड्या लोकांना असं वाटतं की नाही, मला गर्भाशयाचा थोडासा त्रास आहे, सूज आहे आणि आपण गर्भाशय काढूनच टाकावं. बऱ्याच लोकांना असं वाटते की नाही, त्रास आहे मला भरपूर पण अजून थोडंसं ट्राय करावं, औषधं गोळ्या ह्याच्यातून जर काय होत असेल तर, आणि मला माझं स्त्रीत्व गमवायचं नाहीये असं बऱ्याच जणांना वाटत असते. तर थोड्या कॉमन कंडिशन्स की ज्या वेळेला आपण गर्भाशय काढायचा विचार करत असतोय त्याबद्दल बोलू. मध्ये बीड मधल्या घटनेनंतर थोडीशी स्त्रियांमध्ये बरीच जागरूकता झालेली आणि याच्याबद्दल बरीच चर्चा सुद्धा झालेली. चर्चा इथपर्यंत झालेली की इतक्या लहान वयात इतक्या जणींचं गर्भाशय काढून, इतक्या स्त्रियांचं गर्भाशय काढून टाकण्यात आलेलं आहे आणि खरोखरच या सगळ्याची गरज आहे काय. इथपर्यंत चर्चा की ज्यावेळी गर्भाशय काढून टाकायचं डॉक्टर सल्ला देतात त्यावेळेला त्यांना सरकारची परमिशन सुद्धा घ्यावी लागेल ह्या एरियामध्ये, इतपत ह्या गोष्टींच्या बद्दलची चर्चा झाली. तर गर्भाशय म्हणजे नो डाऊट ह्यात काही शंकाच नाही की स्त्रीचं एक खूप महत्वाचं अंग आहे आणि त्यामध्ये फक्त मुलं होऊ देणं हे एकमेव त्याचं कार्य नाही, तर त्याला सोडून त्याची बरीच कार्य आहेत. आणि त्याचबरोबर गर्भाशय हे अशा ठिकाणी आपल्या शरीरामध्ये वसलेलं आहे की त्याच्या पुढं लघवीची पिशवी आहे, पाठीमागं संडासाची पिशवी आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला वरून किडनी मधून लघवी खाली घेऊन जाणाऱ्या मूत्रवाहिन्या किंवा ज्याला आपण युरेटर म्हणतो, अशा सगळ्या महत्वाच्या अवयवांच्या मध्ये गर्भाशय वसलेला आहे. तर खूप महत्वाचं आणि खूप स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे या गर्भाशयाची. गर्भाशयाचं जर प्रेग्नन्सी नंतर जर आपल्याला मुलं नको असतील तर मग कशाला ठेवायचं, काढून टाकलं तर चालणार नाही काय. तर काढून टाकता येईल, पण त्याच्याबरोबरच हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की कोणतीही प्रोसिजर, मग साधं इंजेक्शन द्यायचं जरी असलं तरी ते सुद्धा कॉम्प्लिकेशन शिवाय किंवा रिस्क शिवाय असत नाही. त्यात गर्भाशय काढून टाकण्याची सर्जरी किंवा ऑपरेशन हे बरंच मोठं ऑपरेशन आहे. आज ज्या प्रमाणात गर्भाशय काढून टाकायचं ऑपरेशन केलं जात आहे त्यावरून बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप ही सोपी प्रोसिजर आहे, पण तसं नसून ही एक मोठी प्रोसिजर आहे आणि त्यामध्ये बरेच धोके सुद्धा उद्भवू शकतात. तर आज थोडी लोक असं म्हणतात की थोडं मला अंगावरनं जात आहेत, मला डिस्चार्ज आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टर काढून टाका. आणि दुसरीकडे असं पण आहे की डॉक्टर मला जन्मतः गर्भाशय नाही आहे आणि मला कुठून तरी हे गर्भाशय तुम्ही प्रत्यारोपण म्हणजे युट्राइन ट्रान्सप्लांट करून देऊ शकाल काय की ज्यामुळं मला एखाद दुसरं माझं स्वतःचं बाळ होऊ शकेल. म्हणजे आज सध्या स्त्रियांमध्ये हे एवढ्या दोन एक्स्ट्रीम टाईप प्रकारच्या भावना लोकांच्या मनात आहे. तर जर आपण असं लक्षात घेतलं की बऱ्याचशा स्त्रियांच्या कंप्लेंट्सना किंवा गर्भाशयाच्या तक्रारींसाठी गर्भाशय न काढता सुद्धा उपचार करता येऊ शकतात आणि गर्भाशय काढायचं ऑपरेशन हे रिस्क विरहित नाही, त्याच्यासाठी सुद्धा थोड्याफार रिस्क असोसिएटेड आहेत किंवा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, धोके होऊ शकतात. हे जर विचार केला तर आपण वेगवेगळ्या गोष्टी, स्त्रियांचे वेगवेगळे आजार आणि त्यासाठी काय औषध उपचार आहेत हे थोडंसं विचार करू आपण. गर्भाशय काढणं किंवा न काढणं हे बऱ्याच गोष्टींच्यावर अवलंबून आहे. म्हणजे लोकांचं, स्त्रियांचं एक माइंडसेट किंवा त्यांचं विचार करायची पद्धत
थोड्या जणांना असं वाटतंय की स्त्रीत्व जाईल माझं पूर्ण जर गर्भाशय काढलं तर, आणि थोड्या लोकांना असं वाटतंय की जाऊ दे एकदाची कटकट, किती प्रत्येक महिन्याला त्रास सहन करायचा. त्याचबरोबर बऱ्याच जणांना नेमका आजाराचं स्वरूप माहीत असत नाही, किंवा त्या आजाराची एखाद्या माहिती असत नाही, किंवा त्याच आजारामध्ये वेगवेगळे जे औषध उपचार आहेत किंवा वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, वेगवेगळ्या दुसऱ्या पद्धती आहेत, त्याच्याबद्दल माहिती असत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं, आणि सगळ्यात महत्वाचं, गर्भाशय नाही काढलं ह्या माझ्या आत्ताच्या आजारासाठी, तर पुढे जाऊन ही गर्भाशयाची गाठ किंवा सूज कॅन्सरमध्ये बदलेल काय, किंवा मला कॅन्सर होईल काय, किंवा आजार खूप वाढेल काय, ह्या सगळ्या पण भीती असतात. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत करत ज्या सगळ्यात कॉमनली आढळल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या तक्रारी आहेत त्याबद्दल आपण बोलू. सगळ्यात महत्वाचं किंवा कॉमनली म्हणजे एकही स्त्री अशी असत नाही की जिला अंगावरून जाण्याचा त्रास नसतो, म्हणजे व्हाईट डिस्चार्जचा त्रास म्हणतो मी. तर व्हाईट डिस्चार्ज हा बऱ्यापैकी फिजिओलॉजिकल आहे. फिजिओलॉजिकल म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये जे मासिक पाळीच्या नुसार बदल घडत असतात, महत्वाचे म्हणजे हार्मोनल बदल जे घडत असतात, तर त्याप्रमाणे स्त्रियांच्या शरीरातले सिक्रिशन्स किंवा स्त्राव सुद्धा बदलत जातात. जसं तोंडामध्ये लाळ असते, जठरामध्ये अन्नरस असतो, त्याच प्रकारे स्त्रियांच्या वजायनामध्ये योनिमार्गामध्ये हा डिस्चार्ज असतो, आणि तो नॉर्मल असतो. पण कधी कधी हा त्रास जर इन्फेक्शन असेल किंवा बाकीचे औषधोपचार असतील तर त्यामुळं इन्फेक्शनचा रिस्क वाढवून त्यामुळं स्त्रियांना त्रास होऊ शकतो. मग स्त्रियांना होणारा डिस्चार्ज हा त्रासदायक आहे का नाही कशावरनं कळणार? तर जर त्या स्त्रावाला, जर त्या सिक्रिशन्सला, डिस्चार्जला जर वास येत असेल, किंवा त्यामुळं खाजवत असेल, किंवा त्यामुळं आतल्या कपड्यांना डाग पडत असतील, तर त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं, आणि जर इन्फेक्शन असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे. पण ह्या सगळ्या स्त्रावांसाठी किंवा सिक्रिशनसाठी, व्हाईट डिस्चार्जसाठी गर्भाशय काढायची गरज आहे काय? तर अजिबात नाही. जर बरेच औषध उपचार करून सुद्धा जर हा त्रास कमी नाही झाला तरच मात्र आपल्याला सर्जरीची गरज आहे. पण गर्भाशय काढायच्या अगोदर आपण बऱ्याच वेगळ्या सर्जरीज किंवा ऑपरेशन्स करू शकतो, आणि खूप क्वचितच सिक्रिशनसाठी किंवा व्हाईट डिस्चार्जसाठी गर्भाशय काढायची गरज पडते. स्त्रियांना आढळणारा सगळ्यात दुसरा मोठा कॉमन प्रॉब्लेम म्हणजे बॅकएक किंवा कंबरदुखी. प्रत्येक कंबरदुखीसाठी गर्भाशय जबाबदार असते काय? तर कधीच नाही. जर आपल्या शरीरामधले वेगवेगळे अवयव बघितले आणि त्यातल्या त्या कमरेजवळचे अवयव जर सगळे बघितले, तर गर्भाशयाला सोडून हजारो कारणं अशी आहेत किंवा कंडिशन्स अशा आहेत की ज्यामध्ये कंबरदुखी होऊ शकते. तर हे सगळी कारणं जर आपण बघितली नाही आणि त्यासाठी सोनोग्राफी किंवा बाकीचे औषध उपचार केले नाहीत, तर कदाचित गर्भाशय काढून सुद्धा तुमची कंबरदुखी जाणार नाही. जर गर्भाशयामुळे कंबरदुखी असेल, जसं की खूप मोठ्या फायब्रॉइड्स आहे, किंवा ॲडिनोमायसिसचा त्रास आहे, किंवा एंडोमेट्रियोसिसचा त्रास आहे, असे जर काय आजार असतील तर अशा आजारांमध्ये गर्भाशय काढलं तर स्त्रियांना आराम मिळू शकेल किंवा त्यांची कंबरदुखी कमी होऊ शकेल. पण असे जर ह्यापैकी काही जर नसेल, किंवा सोनोग्राफीमध्ये आणि ज्यावेळी डॉक्टर तपासतात त्यावेळेला गर्भाशयामध्ये जर काय डिफेक्ट जाणवला नाही, जर त्याच्यामध्ये काय दोष जाणवला नाही, तर गर्भाशय काढून सुद्धा तुमचं दुखणं कमी व्हायची शक्यता खूप कमी आहे. ते तुमचं दुखणं तसंच राहू शकते. मग गर्भाशय काढणाऱ्या डॉक्टरांना त्यावेळेला दोष देऊन काय फायदा नाही. असं तिसरं हे ह्याच्यामधला स्त्रियांचा आजार म्हणजे कधी ना कधीतरी मासिक पाळीमध्ये मागं पुढं होत असतं, किंवा मासिक पाळीच्या वेळेला खूप जास्त ब्लिडिंग होत असते. म्हणजे पाळीच्या तक्रारींसाठी गर्भाशय काढण्याचं प्रमाण हे जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. मला याच्यामध्ये बरेच वेगवेगळे अँगल म्हणजे कसं, वेगवेगळे भाग म्हणजे कसं, तर आधी नॉर्मल पिरियड किंवा नॉर्मल पाळीच्या वेळी काय काय होतं हे जर लक्षात आलं, आणि कुठपर्यंत ब्लिडिंग आहे किंवा किती दिवस ब्लिडिंग झालं तर नॉर्मल आपण समजू शकू, या गोष्टी जर समजावून घेतल्या तर गर्भाशय काढायची प्रत्येक वेळेला गरज आहेच का नाही हे थोडंसं डिसाईड करता येईल. मासिक पाळीमध्ये 7 दिवस मागं जाणे किंवा 7 दिवस पुढे जाणे
असे जर बदल घडले तर ते नॉर्मल आहे. एखाद्याच वेळेला किंवा 2 महिन्यांमध्ये जर कंटिन्युअस 2 महिन्यांमध्ये असं आहे की नेहमीपेक्षा थोडंसं जास्त ब्लिडिंग होतंय, तर त्यासाठी लगेच घाबरून जायचं कारण नाही. मासिक पाळी जर 7 दिवसांपेक्षा जास्त लवकर येत असेल किंवा त्यापेक्षा जास्त पुढे जात असेल आणि प्रत्येक वेळी खूप जास्त ब्लिडिंग होत असेल, आता हे खूप जास्त ब्लिडिंग म्हणजे कसं मोजणार आपण? तर ब्लिडिंगच्या वेळेला, पाळीच्या वेळेला जर रक्ताच्या गाठी जात असतील तर त्याचं ते प्रमाण म्हणजे जास्त प्रमाण असं आम्ही जनरली कन्सिडर करतो. किंवा नेहमी जेवढ्या पाळीच्या वेळेला नॅपकिन्स वापरायला लागतात, सॅनिटरी नॅपकिन्स किंवा सॅनिटरी पॅड्स वापरायला लागतात, कपड्याच्या घड्या वापरायला लागतात, त्याच्यापेक्षा जर 1.5 ते दुप्पट जास्त वापरायला लागत असेल तर अशा वेळेला ब्लिडिंगचं प्रमाण वाढलेलं आहे असं आपण समजून चालू. अशा कंडिशन मध्ये आपल्याला 2 गोष्टी करता येतील. एक तर सोनोग्राफी करून गर्भाशयामध्ये काय दोष आहे हे बघता येईल आणि त्याचबरोबर गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंगचा तपास करणे की ज्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहे हे समजून घेणे हे खूप गरजेचं ठरते. हे दोन्ही रिपोर्ट जर नॉर्मल आले तर औषध गोळ्यांच्यावर पाळीच्या तक्रारी किंवा पाळीच्या वेळी ब्लिडिंग जे खूप जास्त होते हे बऱ्याच अंशी कमी होते. खूप कमी टक्के लोकांना म्हणजे औषधं दिलेत, गोळ्या दिलेत आणि तरी सुद्धा त्रास कंटिन्यू आहे, तर अशा खूप कमी टक्के लोकांना म्हणजे मे बी 10 किंवा 5% स्त्रियांनाच मग आपल्याला गर्भाशय काढून टाकायचा सल्ला दिला जातो. 1-2 वेळेला वर्षातून झालेल्या त्रासाबद्दल प्रत्येक वेळेला गर्भाशय काढून टाकायलाच पाहिजे असं अजिबात गरज नाही. तसंच जर पाळीच्या तक्रारी ह्या एंडोमेट्रियोसिस किंवा फायब्रॉइड मुळे असतील किंवा ऍडिनोमायोसिस मुळे जर असेल तर त्यावेळेला मात्र औषध गोळ्यांचा उपचार फक्त जोपर्यंत औषध गोळ्या आहेत तोपर्यंतच आपल्याला रिलीफ मिळते, तोपर्यंतच ब्लिडिंगचा त्रास कमी होतोय आणि औषध गोळ्या थांबल्या की परत हा ब्लिडिंगचा त्रास आणि दुखण्याचा त्रास चालू होतोय. त्यावेळेला मग कितपत ब्लिडिंग आहे आणि दुखायचा त्रास कितपत आहे याच्यावर डॉक्टर सल्ला देऊ शकतील किंवा स्त्री निर्णय घेऊ शकेल की गर्भाशय काढून घ्यायचा आहे का अजून थोडे दिवस औषध गोळ्यांच्यावर ट्राय करायचा आहे. भारतामध्ये अजून एक आढळला जाणारा आजार म्हणजे खाली सरकणे. जनरली गर्भाशयाच्या पिशवीपेक्षा लघवीची पिशवी किंवा संडासाची पिशवी खाली सरकलेली असते. अशा वेळेला टाके घेऊन फक्त लघवीची पिशवी किंवा संडासाची पिशवी वर सरकवता येऊ शकते. कधी कधी गर्भाशय पण खाली सरकते आणि त्यावेळेला मग मात्र काय करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळेला त्या स्त्रीची फॅमिली कंप्लीट आहे का नाही किंवा तिला अजून मुलं हवी आहेत का नाही याच्यावर गर्भाशय काढायचं त्या गर्भाशय वर सरकवण्याचं, सर्जरी करायचं, ऑपरेशन करायचं हे ठरवत आहे. जनरली जर पेशंट यंग असेल म्हणजे 35-37 वर्षांपर्यंत वय असेल आणि पिशवी जर खाली सरकली असेल तर अशा वेळेला अजून एक ऑप्शन किंवा दुसरा एक उपचार, दुसरी एक सर्जरी ज्याच्यामध्ये गर्भाशयाची पिशवी वर पोटामध्ये बांधता येते आणि गर्भाशय न काढता सुद्धा चांगलं आयुष्य जगता येते असं करता येऊ शकेल. फायब्रॉइडच्या गाठींच्या बद्दल बऱ्याच जणींनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. साधारण जर आपण सगळ्या स्त्रियांची तपासणी केली तर त्यापैकी 30 ते 40% स्त्रियांना फायब्रॉइडचा आजार असतो. म्हणजे बऱ्याच मोठ्या पॉप्युलेशन मध्ये बऱ्याच जणींना फायब्रॉइडच्या गाठी असतात. मग प्रत्येक वेळेला फायब्रॉइडची गाठ काढायलाच लागते काय किंवा गर्भाशय काढायलाच लागते काय? तर अजिबात नाही. फायब्रॉइडच्या गाठी जर काय त्रास देत नसतील आणि जर हाताला पोटावरून लागत नसतील तर अशा वेळेला गर्भाशय काढायची अजिबात गरज नाही. फायब्रॉइड असताना मग केव्हा ऑपरेशन करायला लागेल? तर फायब्रॉइडची गाठ इतकी मोठी झालेली आहे की ती पोटावरून गर्भाशय लागतेच आपल्याला हाताला किंवा ह्या फायब्रॉइडच्या गाठींमुळे होणारा त्रास जसं की पाळीच्या वेळी खूप रक्तस्राव होणं, खूप वेळ ब्लिडिंग होणं किंवा रक्ताच्या गाठी जाणं किंवा दुसरं पाळीच्या वेळेला पोटात खूप दुखणं, इतकं दुखणं की त्यावेळेला औषध गोळ्या घेतल्याशिवाय आपली नेहमीची कामं करू शकत नाही, असं जर असेल तर मग मात्र आम्ही गर्भाशय काढायचा सल्ला त्यावेळेला देतो. किंवा बऱ्याच वेळेला हे पण असं होऊ शकते की फक्त फायब्रॉइडची गाठ जर काढली तरी सुद्धा गर्भाशयाचा जे काय तुम्हाला त्रास होतोय ब्लिडिंगचा किंवा दुखण्याचा तो बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. बऱ्याच जणींना असं वाटतंय की मला कॅन्सर तर होणार नाही ना, त्या कॅन्सरची भीतीनं जगण्यापेक्षा असंच केलं तर की गर्भाशयच काढून टाकलं तर. मी म्हणतोय की जर तुमचा कॅन्सर
गर्भाशय न काढता टाळता येण्यासारखा असेल तर त्या तपासण्या किंवा त्या चाचण्या का करू नयेत आपण? भारतामध्ये आज मितीला सगळ्यात जास्त आढळला जाणारा कॅन्सर हा शहरी भागामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा स्तनांचा कॅन्सर आहे, आणि ग्रामीण भागामध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर की ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर असं म्हणतोय. सुदैवानं देवानं असे कॅन्सर दिलेले आहेत स्त्रियांना की जे कॅन्सरच्या अगोदरच्या कंडिशन मध्ये जर आपण चाचण्या केल्या, योग्य चाचण्या केल्या तर आपल्याला कळू शकतात. मग कुठला त्रास असला तर ह्या चाचण्या करायच्या आहेत, तर कोणताही त्रास नसतानाच ह्या चाचण्या करायच्या आहेत की त्यामुळे त्रास होऊ नये किंवा कॅन्सर ऍक्च्युली कॅन्सरच्या स्टेजमध्ये जायच्या अगोदर म्हणजे प्री कॅन्सर कंडिशन म्हणजे कॅन्सर पूर्व स्थितीमध्ये आपल्याला ओळखता जर आला तर गर्भाशय न काढता सुद्धा त्या कॅन्सरची ट्रीटमेंट होऊ शकते. तर कुठली चाचणी आहे ती? तर गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर हे प्री कॅन्सर कंडिशन मध्ये किंवा कॅन्सर व्हायच्या अगोदरच्या स्थितीमध्ये ओळखण्यासाठी पॅप स्मिअर नावाची टेस्ट करणं गरजेचं आहे. तर कुठल्या स्त्रियांची ही चाचणी करावी? तर ज्या स्त्रिया सेक्स्युअली ऍक्टिव्ह आहेत म्हणजे ज्यांची लग्न झालेली आहेत किंवा ज्यांचे स्त्री पुरुष संबंध ऑलरेडी चालू झालेले आहेत, ते 2 ते 3 वर्षांनंतर स्त्री पुरुष संबंध चालू झाल्यानंतर 2 ते 3 वर्षांनंतर गर्भाशयाच्या तोंडाची ही पॅप स्मिअरची चाचणी करायला लागणं गरजेचं आहे. किती दिवसांनी करायला लागतात? जर पॅप स्मिअरचा टेस्ट नॉर्मल आला तर प्रत्येक 2 ते 3 वर्षातून ही चाचणी करायला लागते. कोणत्या पद्धतीची चाचणी करतोय त्यावर पण बरंच अवलंबून आहे. पॅप स्मिअर आणि त्याच्याबरोबर HPV व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याची जर चाचणी केली आणि त्या दोन्ही टेस्ट नॉर्मल आल्या तर प्रत्येक 5 वर्षातून फक्त एकदा टेस्ट करायची गरज आहे आणि यातून आपल्याला कॅन्सर पासून पूर्णपणे मुक्तता मिळू शकते. आपल्याला माहितच आहे की कॅन्सर जेवढ्या पुढच्या स्टेजला जाईल तेवढं त्याचे रिझल्ट सर्जरीचे, किमोथेरपीचे किंवा रेडिएशनचे हे कमी कमी होत जातात. त्यामुळे जर एखादा कॅन्सर आपल्याला सुरुवातीच्या स्टेजमध्येच कळाला किंवा कॅन्सरच्या अगोदरच जर कळाला, कॅन्सर व्हायच्या स्टेजच्या अगोदरच म्हणजे प्री कॅन्सरस कंडिशन ज्याला आम्ही म्हणतोय, तर अशा वेळेला जर आपण ट्रीटमेंट दिली तर असे कॅन्सर जसं की गर्भाशयाचा तोंडाचा प्री कॅन्सर कंडिशन हे पूर्णपणे 100% बरे होऊ शकतात असं आहे. त्याचबरोबर वयात आलेल्या मुलींना कॅन्सरचं वॅक्सिन, सर्व्हायकल कॅन्सरचं वॅक्सिन जर दिलं तर त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले आहेत आणि त्यामुळं जसं की आपल्याला टीबीची लस मिळाल्यामुळे टीबी होत नाही किंवा मिझल्स, रुबेला हे आजार होत नाही, त्याच पद्धतीनं सर्व्हायकल कॅन्सरचं वॅक्सिन दिलं तर सर्व्हायकल कॅन्सर व्हायची शक्यता किंवा त्याची रिस्क ही बऱ्याच अंशी कमी होते असं जगात असलेल्या बऱ्याच ठिकाणच्या संशोधनातून जाणून आलेलं आहे. आज मी जगभरामध्ये बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन करतो, म्हणजे दुबईमध्ये असू दे किंवा आफ्रिकेमध्ये असू दे किंवा भारतामध्ये असू दे, तर प्रत्येक ठिकाणच्या स्त्रीचं मन आणि तिचं त्या आजारांबद्दल असणारं तिचा स्वभाव हा बराच वेगळा असतो. म्हणजे आफ्रिकेतल्या स्त्रियांना खूप फायब्रॉइड्स असतात, खूप मोठे मोठे फायब्रॉइड्स असतात. अशा हे सगळे फायब्रॉइड काढता ते गर्भाशय काढलेलं बरं असं बऱ्याच वेळेला आम्हाला वाटत असते, पण त्या स्त्रिया इतक्या फर्म असतात की डॉक्टर काहीही झालं तरी माझं गर्भाशय काढायचं नाही, मला फायब्रॉइडचा त्रास परत झाला किंवा फायब्रॉइड परत आले तरी पण चालेल, पण तरी सुद्धा गर्भाशय काढणे नको असं त्यांचं परसेप्शन आहे. आणि तसंच दुबईमध्ये सुद्धा आहे. दुबईमध्ये तर मिडल ईस्ट मध्ये बऱ्याच ठिकाणचे स्त्रिया येतात, म्हणजे तिथं फिलिपाईन्स मध्ये असतील, पाकिस्तान मधल्या असतील, बांगलादेश मधल्या असतील किंवा बाकीच्या बऱ्याच कंट्री मधल्या स्त्रिया तिथं येतात आणि त्यापैकी बऱ्याच जणींचं असं पहिलं मत असं असतं की ऑपरेशन सोडून दुसरे काय औषधोपचार करता येऊ शकतात काय, किंवा जो भाग आजार आहे, त्रासदायक आहे किंवा ज्या गर्भाशयाच्या ज्या भागामध्ये दोष आहे तेवढाच भाग फक्त काढता येईल काय की ज्यामुळं गर्भाशय पूर्ण टिकवता येईल, असा हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. शिक्षण आणि जगभर फिरल्यामुळे, कामानिमित्त किंवा काम करत असल्यामुळं त्यांच्या विचारामध्ये बरेच बदल आहेत आणि तोच बदल भारतामध्ये सुद्धा थोड्याफार अंशाने येत आहे असं मला जाणवतं. जर समजा गर्भाशय काढायचा ठरलंच आपलं की काय दुसरे काय औषधोपचार करून सुद्धा जर आपल्या आजारामध्ये किंवा त्रासामध्ये फरक पडत नाही आहे आणि आज आपल्याला अशी कंडिशन आहे की नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानं गर्भाशय काढायचं आपलं जर ठरलंच तर त्यावेळेला काय करावं,
तर असं डिसिजन झाल्यानंतर 2-3 गोष्टी आपण विचार कराव्या. एक, कोणत्या पद्धतीने आपण गर्भाशय काढणार आहोत. आज दुर्बिणीतून ऑपरेशन करणे किंवा वजायनातून ऑपरेशन करणे, योनी मार्गातूनच गर्भाशय काढणे हे सगळ्यात जास्त सुखकारक आहे किंवा हे कमी त्रासदायक आहेत आणि सगळ्यात जास्त सेफ पण आहे. ऍब्डॉमिनल हिस्टेक्टॉमी किंवा पोट फाडून टाक्याचं ऑपरेशन हे जवळजवळ कालबाह्य झालेलं आहे, पण थोड्या कंडिशनसाठी, जसं की खूप मोठे फायब्रॉइड आहेत किंवा सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस आहे किंवा कॅन्सर आहे, अशा वेळेलाच फक्त हे पोट फाडून टाक्याचं ऑपरेशन करून गर्भाशय काढलं जातं. कारण त्यामध्ये असलेला त्रास हा योनी मार्गातून काढलेल्या किंवा लॅप्रोस्कोपीनं केलेल्या ऑपरेशन पेक्षा खूप जास्त असतो. आणि त्यामुळे दुसरं ह्याच्यामध्ये काय, तर गर्भाशय काढताना प्रत्येक वेळेला त्याच्या बरोबरच गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या गर्भनलिका सुद्धा काढाव्यात डॉक्टरांनी, असं थोडंसं आग्रह केला तर बरं. कारण का, तर गर्भाशयाबरोबर गर्भनलिका सुद्धा काढल्या तर भविष्यामध्ये अंडाशयाचा कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सर व्हायची रिस्क ही बरीच कमी होते. आणि म्हणूनच डॉक्टरांनी जर सल्ला दिला तर त्याबरोबर गर्भाशयाबरोबर ओव्हरी का म्हणत नाही मी, अंडाशय काढायचं नाही आहे आपल्याला, गरज लागली तरच अंडाशय काढायचा आहे, पण त्रास नसला तरी पण गर्भाशयाबरोबर गर्भनलिका सुद्धा काढणं हे बरंच फायद्याचं आहे. आज संशोधनांती करून आलेलं आहे की गर्भाशयाबरोबर ज्या ज्या वेळेला ज्या स्त्रियांच्या मध्ये गर्भनलिका सुद्धा काढल्या गेल्या, अशा स्त्रियांमध्ये अंडाशयाचा कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सरची रिस्क ही बरीच कमी झालेली आहे. त्याच्याबरोबर दुसरं की साल्फिंगो ओव्हरेक्टॉमी किंवा गर्भाशयाबरोबर अंडाशय सुद्धा काढणं गरजेचं असते काय, तर बऱ्याच स्त्रिया असं म्हणतात की डॉक्टर साहेब आम्हाला परत दवाखान्यात यायचं नाही आहे आणि एकाच वेळेला काय असेल ते सगळं काढून टाका, म्हणजे गर्भाशय पण काढून टाका, दोन्ही साईडच्या गर्भनलिका काढा, दोन्ही साईडचे ओव्हरीज किंवा अंडाशय काढा आणि त्याच्याबरोबर जमलं तर अपेंडिक्स पण काढून टाका, म्हणजे परत फ्युचरमध्ये आम्हाला त्रास नको आणि परत ऑपरेशनची रिस्क नको. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हणेन की ओव्हरी काढायचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा असेल जर त्या स्त्रीचं वय हे 48 पेक्षा कमी असेल, 45 ते 48 पेक्षा कमी असेल. कारण का, तर सर्जिकल मेनोपॉज किंवा अकाली मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती येणं, त्यामुळं स्त्रियांना बरेचसे त्रास होतात. म्हणून जर वय वर्ष 45 किंवा 48 पेक्षा कमी असेल साधारण, तर अशा स्त्रियांच्या मध्ये गर्भाशयाबरोबर अंडाशय काढायचे सक्ती स्त्रियांनी करू नये असं आम्हाला वाटतं. मग यामध्ये थोडी रिस्क नाही आहे का भविष्यामध्ये अंडाशयामध्ये कॅन्सर व्हायची किंवा सिस्ट व्हायचं आणि त्यासाठी परत ऑपरेशनची गरज लागायची? आहे, नक्कीच आहे. पण जर अंडाशय ठेवण्याचे आपण फायदे बघितले आणि अंडाशय ठेवल्यामुळे होणारी रिस्क बघितली, तर जे रिस्क आहे ती बरीच कमी आहे त्याच्याबरोबर त्या अंडाशय ठेवण्यामुळे होणाऱ्या फायद्यांपेक्षा. आणि म्हणून जर वय कमी असेल किंवा मेनोपॉज झालेला नसेल किंवा मेनोपॉजच्या जवळ नसाल किंवा फॅमिली हिस्ट्री नसेल ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर याची, तर अशा वेळेला गर्भाशय फक्त गर्भाशय तेवढंच काढावं की ज्याच्यामध्ये आजार आहे किंवा ज्याचा आपल्याला त्रास होतोय, आणि त्याबरोबर त्रास देत नसलेल्या अंडाशय किंवा ओव्हरी हे आपल्या शरीराच्या हार्मोनच्या रिक्वायरमेंटसाठी किंवा शरीरामधले हार्मोनची जी गरज आहे, जी जरूरत आहे, त्याच्यासाठी ओव्हरीज तशाच ठेवाव्या असं मला वाटतं. आता आपण जर काय प्रश्न असतील तर त्याबद्दल थोडंफार चर्चा करू आपण. आता एक प्रश्न याच्यामध्ये असा आहे की वय वर्ष 28 आहेत आणि 4 सेंटीमीटर साईजचे फायब्रॉइडची गाठ आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल? मगाशी सांगितल्याप्रमाणे जर फायब्रॉइड त्रास देत नसेल, जसं की आता हा 4 सेंटीमीटरचा फायब्रॉइड जर तो गर्भाशयाच्या बाहेर असेल किंवा त्याच्यामुळं ब्लिडिंगचा किंवा पोटात दुखण्याचा पाळीच्या वेळी जर काही त्रास नसेल, तर ह्या फायब्रॉइडच्या गाठीला काहीही करायची गरज नाही. ओव्हर अ पिरियड बघत राहू, जर या फायब्रॉइडच्या साईज मध्ये काय फरक पडला, म्हणजे साईज वाढत चालला आहे किंवा नवीन त्रास चालू झाला आहे कुठला, तर ब्लिडिंगचा, पाळीच्या वेळी खूप जास्त ब्लिडिंग व्हायला लागले असं असेल, किंवा जर पाळीच्या वेळी खूप पोटात दुखायला लागलं
असा जर त्रास काय व्हायला लागला तर त्याच वेळेला फायब्रॉइडची गाठ काढायचा विचार करावा. आणि जर फायब्रॉइड खूपच मोठा असेल किंवा फायब्रॉइडची गाठ फक्त काढणं शक्य नसेल तरच मग मात्र आपण गर्भाशय काढायचा विचार करू, अदरवाईज नाही. दुसरे अजून काय प्रश्न आपण मला वाटतं थोडा वेळ वाट बघू आणि तोपर्यंत अजून याबद्दल जी थोडीफार चर्चा करायची आहे ती आपण करू. जनरली आपल्याकडे असा ट्रेंड आहे की जर काय त्रास व्हायला लागला एखाद्या कंडिशन बद्दल, एखाद्या आजाराबद्दल, तरच आपण औषध उपचार करतोय अशी आपली परिस्थिती आहे. पण जर आपल्याकडे असं कधी होत नाही की बाबा त्रास कायच नाही आहे पण आपण आपलं थोडंसं हेल्थ चेकअप करून घ्यावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं कधी होत नाही. तर थोडे रेड फ्लॅग साइन्स म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये जर ह्या गोष्टी घडत असल्या तर डॉक्टरांच्याकडे तातडीनं जावं किंवा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा थोड्या कंडिशन बद्दल मी माहिती देईन. तर अशा कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत, तर जर पाळीच्या वेळेला गाठी जात असतील तर काय त्रास आहे हा, तर एका महिन्यामध्ये आपल्या शरीरात जेवढं रक्त तयार होतंय त्यापेक्षा जास्त रक्त मासिक पाळीमध्ये ब्लिडिंगच्या स्वरूपात बाहेर पडतं. त्यामुळं काय होईल अल्टिमेटली, तर शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी कमी होत येईल आणि अॅनिमिया किंवा पंडुरोग होईल. आणि म्हणून जर असं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जनरली एक साधारण 14-15 वर्षाच्या दरम्यान स्त्रियांची मुलींची वाढ होत होत पाळी चालू होते की ज्याला आपण मेनार्के म्हणतो. मुली वयात येण्याचं वय हे साधारण 14-15 पर्यंत आहे. पण थोड्या मुलींना वय वर्ष 16 पर्यंत सुद्धा पाळी येत नाही. तर असं जर असेल म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापर्यंत जर पाळी आली नसेल तर त्यावेळेला डॉक्टरांच्याकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं आहे. जर पाळी 3 आठवड्यांपेक्षा कमी वेळेत येत असेल म्हणजे पाळीची फ्रिक्वेन्सी वारंवार पाळी येत असेल असं जर असेल किंवा पाळी वर्षातून म्हणजे 3 महिन्यातून एकदा सुद्धा येत नसेल म्हणजे वर्षातून कमीत कमी 4 वेळेला पिरियड्स यायला पाहिजेत किंवा पाळी यायला पाहिजे असं आहे, तर या दोन्हीपैकी काय असेल म्हणजे 3 आठवड्यांपेक्षा कमी वेळेत पाळी येत असेल किंवा 3 महिन्यांच्या पेक्षा जास्त पाळी लांबत असेल तर दोन्ही वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जर आता आपण बघितलं की पाळीच्या तक्रारींच्या बद्दल, त्याचप्रमाणे जर मेनोपॉज झाल्यानंतर म्हणजे रजोनिवृत्ती नंतर सुद्धा जर कधी कधी थोड्या स्त्रियांना जर पिरियड्स आले, जसं की 1 वर्ष तुम्हाला पिरियड आलेले नाहीत तर 45 नंतर असं जर कधी झालं तर आम्ही असं समजतोय की त्या स्त्रीची मासिक पाळी गेलेली आहे किंवा मेनोपॉज झालेला आहे. मेनोपॉज नंतर जर 1 थेंब सुद्धा जरी रक्त गेलं तरी सुद्धा कॅन्सरची बरीच दाट शक्यता असते. आणि त्यामुळं अशा स्त्रियांनी म्हणजे पाळीनंतर जर रक्तस्राव झाला, ब्लिडिंग झालं, अगदी ते खूप कमी प्रमाणात जरी असलं म्हणजे 1 थेंबर जरी सुद्धा असलं तरी सुद्धा डॉक्टरांच्याकडे जाऊन दाखवून घेणं आणि तपासणी करणं गरजेचं आहे. कारण अशा स्त्रियांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या आतल्या लायनिंगचा कॅन्सर त्याची रिस्क वाढलेली असते. म्हणून कधी कधी स्त्रियांच्या मध्ये स्त्री पुरुष संबंधानंतर ब्लिडिंग होते. अशा वेळेला सर्व्हायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आहे काय हे बघण्यासाठी आपल्याला तपासणी करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की हिस्टेक्टॉमीसाठी किंवा गर्भाशय काढण्यासाठी आयडियल एज काय आहे, कोणत्या वयानंतर गर्भाशय काढलं तर चालेल असं. मी म्हणेन की कोणत्या वयानंतर गर्भाशय काढणं याच्यापेक्षा कोणत्या आजारासाठी गर्भाशय काढतोय आपण हे बघणं जास्त गरजेचं आहे. कॅन्सर सारखे आजार जर वय वर्ष 20 किंवा 22व्या वर्षी जरी असतील तरी सुद्धा त्यावेळेला गर्भाशय काढायची गरज भासू शकते जरी फॅमिली कंप्लीट नसेल तरी पण, कारण त्यावेळेला जीव वाचवणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि बऱ्याच जणींना जर काय गर्भाशयाचे काय आजारच नसतील तर मेनोपॉज झाल्यानंतर सुद्धा त्यावेळेला हे ऑपरेशन करायची कायच गरज नाही पडणार. त्यामुळं कोणत्या
कोणत्या वयामध्ये गर्भाशय काढणं गरजेचं आहे किंवा गर्भाशय काढलं तर सेफ आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ज्या आजारासाठी जर गरज असेल तर वयाकडे न बघता ऑपरेशन करावं आणि गर्भाशय काढून घ्यावं, आणि जर गरज नसेल तर वय किती पण होऊ दे, गर्भाशय काढायची अजिबात गरज नाही. दुसरा प्रश्न आहे तो आहे पीसीओडी बद्दल. ऍक्च्युली आज आपलं बोलणं चाललंय गर्भाशयाबद्दलच्या ज्या लोकांचे गैरसमज आहेत, स्त्रियांचे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी. पण एनिवे, पीसीओडी हा एक हार्मोनल प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये ओव्हरी मधले हार्मोन्स आणि त्याचं एकमेकांशी असलेलं प्रपोर्शन किंवा प्रमाण हे बदलते, आणि त्यामुळं प्रत्येक महिन्यात एक अंड तयार होणं आणि त्यामुळं प्रेग्नन्सी राहणं, किंवा प्रत्येक महिन्यामध्ये प्रेग्नन्सी जर राहिली नसेल तर प्रत्येक महिन्यामध्ये पाळी येणं, हे जे रेग्युलर काम चालू असते हे पीसीओडीच्या कंडिशन मध्ये हार्मोन इम्बॅलन्स मुळे बंद पडते, आणि त्यामुळे पाळी इरेग्युलर होणे किंवा पुरुष जातीचे हार्मोनचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं पुरुषांसारखं केस वाढणे चेहऱ्यावर, किंवा पिंपल्स येणे चेहऱ्यावर, चेहरा ऑइली असणे, पाळी इरेग्युलर असणे, हे त्रास पीसीओडी मध्ये असतात. जनरली काय त्रास आहे, वय किती आहे आणि त्या स्त्रीला प्रेग्नन्सीची कितपत गरज आहे, या सगळ्या गोष्टींच्यावर पीसीओडीची ट्रीटमेंट ठरते. पण पीसीओडीच्या ट्रीटमेंटमध्ये डायटिशियनचं आणि एक्सरसाइज आणि फिजिओथेरपिस्टचं काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण डॉक्टरांच्या औषध गोळ्यांच्या बरोबरच वजन कमी करणे आणि एस्पेशली पोटाभोवताची चरबी कमी करणे, यामुळं पीसीओडीच्या पेशंटना बरेच चांगले रिझल्ट मिळतात. माझ्या बऱ्याचशा पेशंटना डायटिशियनच्या सल्ल्यानं जेवणामुळं वजन कमी झाल्यावर आपोआप प्रेग्नन्सी राहिलेली आहे, म्हणजे त्याच्यासाठी मला ट्रीटमेंट सुद्धा द्यायची गरज पडलेली नाहीये. अशा रीतीनं मला असं सांगावंसं वाटतंय की पीसीओडीच्या पेशंट्स मध्ये वजनाचा रोल खूपच महत्वाचा आहे. मग फक्त पीसीओडीचे सगळेच पेशंट जाड असतात काय, तर असं नाही. थोडे थिन पीसीओडी पेशंट पण असतात की ज्यामध्ये वजन कमी करायला लागत नाही, पण हार्मोनचा इम्बॅलन्स परत सुधारावा यासाठी औषध गोळ्यांच्या उपचारानं आपण पीसीओडीचा आजार कमी करू शकतोय. रवींद्र विचारत आहेत की रिकरंट ल्युकोरिया किंवा विथ ब्लिडिंग हे सर्वायकल कॅन्सर असू शकतात का? तर जर वजायनल डिस्चार्ज असेल की ज्याला आपण ल्युकोरिया म्हणतोय किंवा व्हाईट डिस्चार्ज म्हणतोय, जर व्हाईट डिस्चार्ज असेल की ज्याचा फाऊल स्मेल किंवा खराब वास येतोय आणि त्याच्याबरोबर ब्लिडिंग असेल, किंवा जर स्त्री पुरुष संबंधानंतर जर ब्लिडिंग होत असेल, तर गर्भाशयाचा कॅन्सर असू शकतोय. गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं कोणती? गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सरची म्हणजे सर्वायकल कॅन्सरची. तर आता आपण जे बोललो त्याप्रमाणे अंगावरून सफेद पाणी जाणे, कधी कधी पोस्टकॉइटल ब्लिडिंग किंवा स्त्री पुरुष संबंधानंतर ब्लिडिंग होणे, पाळीच्या वेळेला खूप ब्लिडिंग होणे, हे सगळे सिम्पटम्स किंवा हे सगळी लक्षणं गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरमध्ये दिसू शकतात. पुढचा अजून एक प्रश्न असा आहे की माझ्या आईला कॅन्सर होता गर्भाशयाच्या तोंडाचा, मग मला गर्भाशय काढून घ्यायचं ऑपरेशन करायची गरज आहे का? की का तर मला गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सरची रिस्क नको आहे. जर गर्भाशयाचा कॅन्सर आईमध्ये असेल किंवा फॅमिलीमध्ये दुसऱ्या कुठल्या जवळच्या नातेवाईकांना असेल, तर गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर हा अनुवंशिक नाहीये किंवा जेनेटिक नाहीये. म्हणजे फॅमिलीमध्ये जर आईला असेल किंवा बहिणीला असेल किंवा आजीला असेल तर मला सुद्धा होईल असं कधी असत नाही. स्तनांचा कॅन्सर किंवा गर्भाशयाजवळचे जे अंडाशय आहे त्या अंडाशयाचा ओव्हरीचा कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर, हे स्त्रियांमधले कॅन्सर हे अनुवंशिक असू शकतात. तर अनुवंशिक आहेत का नाही हे कसं कळणार? तर जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त जवळचे नातेवाईक, आता हे जवळचे नातेवाईक म्हणजे कोण? तर आई, आईची बहीण, तुमची बहीण किंवा आईची आई, ह्या सगळ्यांच्या पैकी जर कुणाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त लोकांना गर्भाशयाच्या आतल्या लायनिंगचा म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सर किंवा स्तनांचा कॅन्सर जर असेल, तर अशा वेळेला पुढचे टेस्ट करणं गरजेचं आहे, ज्याला आपण BRCA1 जीन म्हणतोय, किंवा बाकीच्या जीन्सची तपासणी करणे, आणि त्याच्यावरून कळू शकेल आपल्याला की गर्भाशयाच्या
फॅमिलीमध्ये असणारे हे कॅन्सर हे अनुवंशिक आहे की नाही आणि त्यामुळं तुम्हाला रिस्क आहे की नाही. जर हे अनुवंशिक असतील म्हणजे टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले आणि त्यानंतर जर असं लक्षात आलं की हे आजार हा कॅन्सर अनुवंशिक आहे, तर त्यावेळेला अंडाशय काढणे किंवा दोन्ही बाजूचे स्तन काढून टाकणे हा एक उपचार ठरू शकतोय. पण त्यासाठी एक्सपर्ट ओपिनियन घेणं, इन्क्लुडिंग मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, ब्रेस्ट फिजिशियन आणि स्त्रीरोग गायनेक ऑन्कॉलॉजिस्ट आणि त्याबरोबरच जेनेटिसिस्ट या सगळ्यांनी मिळून त्या स्त्रीबद्दल निर्णय घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण या स्त्रियांमध्ये ऍक्च्युली आजार नाही आहे, पण तो आजार होऊ नये म्हणून आपण काळजी म्हणून फक्त हे अवयव काढून टाकायचा विचार करतोय आपण. त्यानंतर अजून पुढचा प्रश्न आहे की माझ्या अंडाशयामध्ये पाण्याची गाठ आहे, त्यासाठी गर्भाशय काढावं लागेल काय? पाण्याची गाठ किंवा अंडाशयातील गाठ ही साधी गाठ आहे काय कॅन्सर सदृश्य गाठ आहे यावर पुढचं बरंचसं ट्रीटमेंट अवलंबून आहे. जर ब्लड टेस्ट, सोनोग्राफी किंवा बायोप्सी या सगळ्या गोष्टींमधून असं लक्षात आलं की ही साधी पाण्याची गाठ आहे, तर त्यावेळेला फक्त पाण्याची गाठ काढता येते अंडाशयामधून. हे ओव्हॅरियन सिस्ट काढता येऊ शकते. त्यासाठी ओव्हरी काढणं किंवा गर्भाशय पूर्ण काढायची गरज पडत नाही. पण यापैकी कोणतेही तपास जर असं दर्शवत असतील किंवा असं सांगत असतील की ही गाठ कॅन्सरची असू शकते, तर त्यावेळेला मात्र मग पूर्ण गर्भाशय आणि अंडाशय काढून टाकावं लागेल असं आहे. ऍडिनोमायोसिसचा त्रास हा बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच वेळेला होतो आणि त्यामध्ये बऱ्याच बरेच औषधं बराच काळ घेत असतात, पण तरी सुद्धा तो काय कमी होत नाही. तर ऍडिनोमायोसिस हा काय प्रकार आहे? तर ऍडिनोमायोसिस म्हणजे गर्भाशयाचा आतलं लाइनिंग, ज्याला आम्ही एंडोमेट्रियम म्हणतो, तिथल्या पेशी या गर्भाशयाच्या भिंतीमध्ये जातात आणि त्यामुळं स्त्रियांना ऍडिनोमायोसिसचा त्रास चालू होतो. तर या ऍडिनोमायोसिस मध्ये काय होते? तर या ऍडिनोमायोसिस मध्ये पाळीच्या वेळेला पोटामध्ये खूप दुखणं, ज्याला आम्ही डिस्मेनोरिया म्हणतोय, किंवा पाळीच्या वेळेला खूप रक्तस्राव होणं, वंध्यत्व असणं, या प्रकारचे त्रास स्त्रियांना होत असतात. मग यासाठी प्रत्येक वेळेला गर्भाशयच काढायला पाहिजे असं आहे काय? तर ऍडिनोमायोसिस कितपत अफेक्ट होतोय म्हणजे गर्भाशयामध्ये केवढा पसरलेला आहे, काय एकाच ठिकाणी लागून राहिलेला आहे आणि त्याबरोबर त्या स्त्रीला प्रेग्नन्सी बद्दल तिचे काय विचार आहेत, म्हणजे फॅमिली कंप्लीट आहे का फॅमिली अजून कंप्लीट व्हायची आहे, याच्यावर ट्रीटमेंट ठरेल. जर ऍडिनोमायोसिस फक्त एकाच ठिकाणी असेल, लोकलाइज, ज्याला आपण फोकल ऍडिनोमायोसिस असं म्हणतोय, तर त्यावेळेला आपल्याला फक्त ऍडिनोमायोसिसची गाठ काढता येईल आणि पूर्ण गर्भाशय काढायची गरज नाहीये. त्यानंतर जर ऍडिनोमायोसिस आणि अशा स्त्रीमध्ये आहे की जिला अजून प्रेग्नन्सी पाहिजे आहे, अजून मुलं झालेली नाही आहे किंवा डिलिव्हरी झालेली नाही आहे, तर अशा स्त्रियांच्या मध्ये जर ऍडिनोमायोसिस सगळीकडे पसरलेला असला तर त्रास कमी होण्यासाठी म्हणजे पाळीच्या वेळेचा ब्लिडिंगचा त्रास आणि पाळीच्या वेळेचा पोटात दुखायचा त्रास कमी होण्यासाठी ऍडिनोमायोसिस असलेला भाग हा बऱ्याच अंशी काढून घेता येऊ शकतो. आणि त्यामुळं म्हणजे ऍडिनोमायोमेक्टॉमी किंवा वेज रिसेक्शन ऑफ युटरस, की ज्याच्यामध्ये हे ऍडिनोमायोसिस असलेला भाग काढून टाकणे, ज्यामुळं हा ब्लिडिंगचा आणि वेदनांचा त्रास हा बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. त्यामुळे ऍडिनोमायोसिस साठी प्रत्येक वेळेस गर्भाशय काढायची गरज नाही, पण जर औषध गोळ्यांच्यावर त्रास कमी होत नसेल किंवा ऍडिनोमायोसिस गर्भाशयामध्ये सगळीकडेच पसरला असेल किंवा फॅमिली कंप्लीट जर असेल, तर अशा स्त्रियांमध्ये ऍडिनोमायोसिस साठी गर्भाशय काढून टाकता येईल किंवा गर्भाशय काढून टाकणं हे बरं पडेल. वय वर्षे 35 आहे हा पुढचा प्रश्न आहे आणि त्यांच्यामध्ये 2 महिन्यांपासून पाळीच्या वेळेला खूप ब्लिडिंग होत आहे, तर त्यासाठी गर्भाशय काढून टाकायला लागेल काय? तर फक्त 2 महिन्यातून असलेल्या त्रासासाठी गर्भाशय काढून टाकायच्या आधी मी थोडेसे तपास करेन. जसं की मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंगचा तपास आणि सोनोग्राफी या 2 महत्वाच्या गोष्टींच्यावर माझी पुढची ट्रीटमेंट अवलंबून राहील.
जर हे दोन्ही गोष्टी नॉर्मल असतील तर औषध गोळ्यांच्यावर ब्लिडिंगचा हा त्रास, पाळीचा हा त्रास कमी होऊन जाईल. जर फायब्रॉइडच्या गाठी असतील किंवा ॲडिनोमायसिस असेल किंवा गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंग मध्ये जर हायपरप्लासिया किंवा कॅन्सरचे चेंजेस झाले असतील तर मग मात्र गर्भाशय काढून टाकणं हे जरा जास्त उपायकारक ठरतं असं आहे. तर मला वाटतं की प्रश्न सगळे संपलेले आहेत आणि अजून जर काय प्रश्न आले तर थोडा वेळ आपण वाट बघू, नाहीतर आपण हा सेशन इथं संपवून टाकू. थँक्यू व्हेरी मच.